कालयवनाची कथा. परीक्षित राजाने शुकमुनींच्या प्रवचनात व्यत्यय आणला आणि तो म्हणाला, हे मुनिश्रेष्ठ, श्रीकृष्ण कालयवनाला मुचुकुंद झोपला होता त्या गुहेत का घेऊन गेला आणि त्याच्या करवी त्याने कालयवनाचा नाश का करविला? श्रीकृष्णाने तर जन्मल्यापासून अनेक असुरांचा वध केला होता, तेव्हा कालयवनाला मारणं त्याला सहज शक्य होतं. पण तसं न करता त्याने मुचुकुंदामार्फत त्याचं भस्म केलं. ह्याला काहीतरी नक्कीच कारण असणार आणि ते तुम्ही मला सांगाल का? परीक्षिताचे बोल ऐकून शुकमुनी म्हणाले, तुझं म्हणणं बरोबर आहे. ती एक मोठी कथा आहे, पण मी तुला ती थोडक्यात सांगतो. एकदा यादव कुळातले सर्व लोक एकत्र जमले होते. तिथे शाल आणि गर्ग्य असे दोन महान ऋषी होते. शाल हे यादव कुळाचे धर्मोपदेशक होते. अचानक दोन महान ऋषींमध्ये वाद सुरू झाला आणि तो इतका विकोपास गेला की कोणी काही मध्यस्थी करण्याच्या आतच गर्ग्य ऋषी रागाने उठले आणि म्हणाले, शाल्यांनी माझा अपमान केला आहे. त्यांनी वाईट शब्दात माझी निर्भत्सना केली आहे. तेव्हा यादवांनी विचारलं, ते तुम्हाला काय म्हणाले? तेव्हा गर्गे म्हणाले, ते मला षंढ म्हणाले. हे ऐकून यादवांना थोडंसं हसू आलं. ते बघून गर्गे ऋषींना जास्तच राग आला आणि ते तिथून निघून गेले. ते सरळ तप करण्यासाठी निघून गेले. त्यांनी हिमालयात जाऊन श्री शंकराची घोर तपश्चर्या करण्यास सुरुवात केली. 12 वर्षे झाल्यावर शंकर त्यांना प्रसन्न झाले आणि त्यांनी गर्गे ऋषींना वर मागण्यास सांगितले. तेव्हा गर्गे म्हणाले, यादवांना त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळायलाच पाहिजे. मला असा पुत्र हवा आहे की त्याला पाहून सर्व यादव अतिशय घाबरतील आणि मी षंढ नाही हे त्यांना समजलं पाहिजे. हे ऐकून महादेवांना वाईट वाटलं. इतक्या क्षुल्लक कारणासाठी त्यांनी एवढी घोर तपश्चर्या केली होती. पण शंकरांनी त्यांना वर दिला असल्यामुळे ते तथास्तु बोलून निघून गेले. गर्गे ऋषींना अतिशय आनंद झाला आणि ते समाधानाने राज्यात परत आले. यवनेसा नावाचा एक राजा होता. तो पुत्रहीन होता. आपल्या राज्याला वंश मिळण्यासाठी त्याने परमेश्वराकडे बरीच प्रार्थना केली, पण त्याला काही यश आलं नाही. त्यानंतर तो राजा गर्गे ऋषींकडे गेला आणि त्याने ऋषींना आपल्या राणीला पुत्र देण्याची याचना केली. ऋषींनी त्याची विनंती मान्य केली आणि यथावकाश त्याच्या राणीला पुत्र झाला. तो भुंग्याप्रमाणे काळा होता, म्हणून त्याचं नाव कालयवन. श्रीकृष्णाला कालयवनाला सहज मारता आलं असतं, पण महादेवांनी जो वर गर्गे ऋषींना दिला होता त्याचा आदर श्रीकृष्णाला ठेवायचा होता, कारण तो पण एक यादव होता. म्हणूनच कालयवनाला घाबरून श्रीकृष्णाने द्वारका नगरी उत्पन्न केली आणि सर्व यादवांचं तेथे स्थलांतर केलं आणि कालयवनाला तो मुचुकुंद झोपला होता त्या गुहेत घेऊन गेला. भगवंतांच्या लीला इतक्या अगाध आहेत की त्यांचा थांगपत्ता लागणं हे सामान्य माणसाच्या कल्पनेपलीकडचं आहे. जरासंधाची फसवणूक. श्रीकृष्ण मथुरेस परत आला. त्यानंतर त्याने आणि बलरामाने कालयवनाच्या सैन्याचा नाश करण्यास सुरुवात केली. त्या सैन्याला आपला राजा मृत्यू पावला आहे ह्याची कल्पना नव्हती. ते सैन्य त्याच्यासाठी थांबलं होतं, पण ह्या दोघा भावांनी त्या सर्व सैन्याचा नाश केला आणि मिळालेली सर्व संपत्ती द्वारकेमध्ये पाठवून दिली. जरासंध ह्याच भ्रमात होता की मथुरेवरच्या हल्ल्यात त्याला कालयवनाची आणि त्याच्या सैन्याची मदत होणार होती. तो 23 अक्षौहिणी सेना घेऊन आला. श्रीकृष्ण आणि बलराम मथुरा नगरीच्या महाद्वाराजवळ उभे होते. जरासंधाचं अवाढव्य सैन्य बघून ते घाबरल्यासारखं दाखवत जोरात पळू लागले. जरासंधाला हा प्रकार पाहून फार आश्चर्य वाटलं. त्या दोघांकडेही शस्त्र नव्हती,
आणि ते जीव घेऊन पळत होते. जरासंधाला माहीत होतं की ते दोघंही अतिशय शूर आहेत आणि आता ते अशा प्रकारे पळून का जात आहेत ह्याचं त्याला नवल वाटलं. पण तेवढा विचार करायला त्याला वेळ नव्हता. तो रथात बसून त्या दोघांचा पाठलाग करू लागला आणि त्याच्या मागे त्याचं सर्व सैन्य जाऊ लागले. श्रीकृष्ण आणि बलराम दोघेही जरासंधाच्या दृष्टीपथात होते. शेवटी ते दोघे प्रवर्षण पर्वताच्या पायथ्याशी येऊन पोचले. त्या पर्वतावर इंद्रदेवाची कृपा होती, त्यामुळे तेथे जास्त पाऊस पडत असे. श्रीकृष्ण आणि बलराम दोघंही पर्वतावर चढू लागले आणि बघता बघता ते पर्वताच्या माथ्यावर पोचले आणि अचानक जरासंधाच्या दृष्टीपथातून नाहीसे झाले. जरासंध आणि त्याचे सैनिक त्यांना शोधू लागले. जरासंध जातीने त्यांचा शोध घेत होता, पण ते त्याला कुठेच मिळाले नाहीत. त्याला अतिशय राग आला. त्याने आपल्या सैन्याला आज्ञा दिली की दोघे आपल्या हातून निसटून जाता कामा नयेत. तेव्हा पर्वताला सर्व बाजूंनी वेढा द्या आणि पर्वताला चारी बाजूंनी पेटवून द्या. चहूबाजूंनी पर्वत पेटला तेव्हा श्रीकृष्ण आणि बलराम ह्यांनी अतिशय वेगाने त्या 44 कोस उंच पर्वताच्या जळत्या कड्यावरून खाली उड्या मारल्या. जरासंधाला किंवा त्याच्या कोणत्याही सैनिकाला न दिसता ते दोघे यदुश्रेष्ठ तिथून निघून समुद्राने वेढलेल्या आपल्या द्वारकापुरीला पोचले. जरासंधाला वाटलं की श्रीकृष्ण आणि बलराम त्या पर्वतावर जळून मेले आणि तो आपली प्रचंड सेना घेऊन मगध देशाकडे परतला. विदर्भाची राजकन्या रुक्मिणी. महाराज भीष्मक हा विदर्भ देशाचा अधिपती होता. तो फार प्रामाणिक आणि साधू वृत्तीचा राजा होता. दुसऱ्यांचं भलं करण्यासाठी तो नेहमी तत्पर असे. त्याला 5 पुत्र आणि 1 कन्या होती. थोरल्या पुत्राचं नाव रुक्मी होतं आणि धाकट्यांची नावे क्रमशः रुक्मरथ, रुक्मबाहू, रुक्मकेश, रुक्ममाली अशी होती. कन्येचं नाव रुक्मिणी होतं. रुक्मिणी अतिशय बुद्धिमान, उदार, सुंदर, शीलवान अशा अनेक गुणांनी युक्त होती. ती सर्वांची अतिशय लाडकी होती, विशेषतः तिच्या वडिलांची. लहानपणापासून दरबारात सुद्धा ती वडिलांच्या जवळ बसत असे आणि सर्व राज्यकारभार बघत असे. भीष्मक राजा साधुवृत्तीचा असल्यामुळे आपला बराचसा वेळ साधू संतांच्या आणि ऋषींच्या सहवासात घालवत असे आणि त्यांचा उपदेश ऐकत असे. त्याचे वेदांत आणि तत्सम विषयांवरचे प्रवचन तो मोठ्या भक्तिभावाने ऐकत असे. रुक्मिणीसुद्धा त्याच्याजवळ बसून ती प्रवचने ऐकत असे. ब्रह्मदेव पुत्र नारद मुनी बरेच वेळा राजवाड्यात येत असत आणि श्रीकृष्णाबद्दलच्या अनेक गोष्टी त्यांना सांगत असत. श्रीकृष्णाचा पराक्रम, त्याचा मधुर स्वभाव, त्याचं मर्दानी सौंदर्य, आपल्या भक्तांवरील त्याचं प्रेम ह्याचं वर्णन ते करत असत. हे परत परत सांगताना नारदांना कधी कंटाळा आला नाही की ते ऐकणाऱ्या भीष्मक राजाला. रुक्मिणीसुद्धा लहानपणापासून श्रीकृष्णाच्या कथा ऐकत असे आणि तेव्हाच तिने निश्चय केला होता की भगवान श्रीकृष्ण आपल्याला अनुरूप पती आहेत. भीष्मक राजाने सुद्धा ठरवून टाकलं होतं की श्रीकृष्ण हेच आपल्या सर्व गुणसंपन्न कन्येसाठी योग्य वर आहेत. रुक्मी हा त्यांचा ज्येष्ठ पुत्र असल्याने रुक्मिणीच्या विवाहासंबंधीचे आपले विचार त्याने त्यांच्यापाशी व्यक्त केले. त्याचे विचार ऐकताच रुक्मीला अतिशय क्रोध आला. तो रागारागाने आपल्या वडिलांना म्हणाला, मी हे कधीच होऊन देणार नाही. रुक्मी श्रीकृष्णाचा द्वेष करत असे, कारण जरासंध आणि कालयवन हे त्याचे फार जवळचे स्नेही होते. कालयवन तर मारला गेला होता, परंतु जरासंधाप्रमाणे दुष्टराजे पौंड्रक, विदुरथ, शाल्व, दंतवक्र आणि चेदी नरेश, दमघोषाचा पुत्र शिशुपाल हे रुक्मीचे स्नेही होते आणि ते सर्वजण श्रीकृष्णाचे द्वेषरे होते. त्यामुळे ह्या विवाहास त्याने कडाडून विरोध केला. तो आपल्या पित्याला म्हणाला,
माझी बहीण एवढ्या मोठ्या विदर्भ देशाची राजकन्या आहे. ती सर्व गुणसंपन्न आणि लावण्यवती आहे. आणि तुम्ही निवडलेला वर हा श्रीकृष्ण हा राजा नाही, तर तो आश्रित आहे. लहानपणी तर तो गोराख्यांमध्ये वाढलेला आहे. कंसाला त्याने कपटाने मारलं आणि मथुरेचा राजा होण्याची त्याची हिंमत नसल्यामुळे त्याने आपले वृद्ध आजोबा उग्रसेन ह्यांना सिंहासनावर बसवलं आणि असं भासवलं की तो मोठ्यांचा फार आदर करतो. तो वाघाचं कातडं पांघरलेला एक बैल आहे. सर्व बाबतीत तो आपल्याहून नीच दर्जाचा आहे. मी काहीही झालं तरी माझ्या बहिणीचा विवाह त्याच्याशी होऊ देणार नाही. भीष्मक राजाने त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण रुक्मिणीने त्याचं काहीही ऐकलं नाही. तेव्हा हताश होऊन भीष्मकाने त्याला विचारलं, श्रीकृष्ण नाही तर रुक्मिणीचा विवाह कुणाशी करण्याची तुझी इच्छा आहे? रुक्मिणीने सांगितलं, चेदी नरेश दमघोषाचा पुत्र शिशुपाल ह्याच्याशी रुक्मिणीचा विवाह करावा हे मी फार पूर्वीच ठरवलंय. भीष्मकाला हा प्रस्ताव अजिबात आवडला नाही. शिशुपाल अतिशय उद्धट आणि स्वतःविषयी खोट्या कल्पना असलेला मनुष्य होता. पण त्याला रुक्मीपुढे काहीही बोलणं शक्य नव्हतं. म्हणून तो गप्प बसला आणि त्या विवाहाला नाईलाजाने संमती दिली. वडिलांची संमती आपण सहजरित्या मिळवू शकलो म्हणून रुक्मी आनंदी झाला आणि त्याने रुक्मिणी आणि शिशुपालाच्या विवाहाची तयारी सुरू केली. रुक्मिणी दूत पाठवते. रुक्मिणीला जेव्हा आपल्या लग्नाची वार्ता समजली तेव्हा ती अतिशय उदास झाली. ती बालपणापासून श्रीकृष्णाच्या कथा ऐकत आली होती आणि तिला समज आल्यापासून ती श्रीकृष्णाचाच फक्त आपला पती म्हणून विचार करत होती. ते तिचं स्वप्न होतं आणि तिच्या वडिलांचीही त्याला संमती होती. पण अचानक तिच्या ज्येष्ठ बंधूने घेतलेल्या निर्णयामुळे तिच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला होता. कारण रुक्मीच्या निर्णयाला कोणीच विरोध करू शकत नव्हते, अगदी त्याचे पितासुद्धा. तिच्या भावाने तिच्या भावनांचा जरासुद्धा विचार न करता, तिला न विचारता परस्पर निर्णय घेतला होता. त्यामुळे ती हताश झाली होती. श्रीकृष्णाशिवाय दुसऱ्या कुणाला आपलं पती मानणं ह्याची ती कल्पनाही करू शकत नव्हती. तिने निश्चय केला, मी श्रीकृष्णाशीच विवाह करीन, नाहीतर माझ्या जीवनाचा त्याग करीन. विचारांती तिने हा निर्णय घेतला की श्रीकृष्णाला आपण मनाने पती म्हणून वरलंय हा संदेश त्याला पाठवायचा. परिस्थिती इतकी बिकट होती की श्रीकृष्णाशिवाय कोणीच तिला तारून नेणारं नव्हतं. रुक्मिणीच्या राजवाड्यात बरीच वर्ष एक वयस्कर ब्राह्मण येत असे. तो अतिशय धर्मशील आणि प्रामाणिक होता. तिने त्या विश्वासपात्र ब्राह्मणाला श्रीकृष्णाकडे पाठवायचं आणि त्याच्याबरोबर संदेश पाठवायचा असं ठरवलं. ती असा विचार करत असतानाच तिच्या सुदैवाने तो ब्राह्मण तिच्या वाड्यात आला. तिची उदास मुद्रा बघून त्याने काळजीपोटी तिच्या उदासीनतेचे कारण तिला विचारलं. तेव्हा ती म्हणाली, तुम्हाला माहीत आहे इतकी वर्षे मी श्रीकृष्णालाच आपला पती मानलंय आणि आता माझ्या भावाने माझा विवाह चेदी नरेशाचा पुत्र शिशुपाल ह्याच्याशी निश्चित केलाय. अशा परिस्थितीत मी आनंदी कशी राहीन? त्यावर ब्राह्मण म्हणाला, तू काही काळजी करू नकोस. भगवान श्रीकृष्ण नेहमीच आपल्या भक्तांची काळजी घेतात. ते तुला नक्कीच सिंहातून बाहेर काढतील. तेव्हा रुक्मिणी म्हणाली, आता थांबण्यात काहीच अर्थ नाही. तुम्ही मला मदत कराल का? तेव्हा ब्राह्मण म्हणाला, तुझ्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी मी तुला कोणतीही मदत करण्यास तयार आहे. तेव्हा रुक्मिणी म्हणाली, श्रीकृष्णांना ब्राह्मणांबद्दल अतिशय आदर आहे. तेव्हा तुम्ही प्रत्यक्ष द्वारकेला जाऊन श्रीकृष्णांना माझा संदेश पोचवाल का? ब्राह्मणाने मोठ्या आनंदाने तिच्या प्रस्तावास होकार दिला आणि तो लगेचच घाईघाईने द्वारकेस जाण्यास निघाला. स्वप्ननगरी द्वारका. ब्राह्मणाला लवकरात लवकर द्वारकेला पोचायचं होतं. त्यामुळे किंवा श्रीकृष्णाच्या किमयेमुळे तो वृद्ध ब्राह्मण
खूप लवकर द्वारकेला पोचला. तिथल्या द्वारपालांनी त्याचं स्वागत केलं आणि ते त्याला राजमहालात घेऊन गेले. तेथे सोन्याच्या सिंहासनावर भगवान श्रीकृष्ण विराजमान झाले होते. श्रीकृष्णाचे सुंदर मनोहर रूप तो जणू आपल्या हृदयात साठवून ठेवत होता. ब्राह्मणाला बघितल्यावर श्रीकृष्ण मोठ्या आदबीने आपल्या सिंहासनावरून उतरला आणि त्याने ब्राह्मणाला बापून नमस्कार केला. ब्राह्मणाला स्वतःच्या आसनावर आदरपूर्वक बसून त्याची पूजा केली. ब्राह्मणाचं भोजन आणि विश्रांती झाल्यावर श्रीकृष्ण आपल्या हातांनी त्याचे पाय चेपत त्याला शांतपणे विचारू लागला, हे थोर ब्राह्मणा, आपण नेहमी संतुष्ट असताना आपल्या पूर्वजांपासून चालत आलेल्या धर्माचे पालन करण्यात आपल्याला कुठली अडचण तर येत नाही ना. आपल्याला जे काही मिळते त्यातच जर ब्राह्मण संतुष्ट राहिला आणि आपल्या धर्माचं योग्य पालन करत राहिला तर तो संतोषच त्याच्या सर्व कामना पूर्ण करतो. असंतुष्ट मनुष्य देवांचा राजा झाला तरी सुखाचा शोध घेत फिरत राहतो, पण संतुष्ट मनुष्याला मनःशांती मिळते. श्रीकृष्णाने विचारलं, राजाकडून आपल्याला सर्व प्रकारचं सुख मिळतं ना? ज्याच्या राज्यामध्ये प्रजेचं चांगल्या तऱ्हेने पालन होतं आणि प्रजा आनंदाने राहते तो राजा मला प्रिय असतो. आता मला सांगा, आपण कोणत्या हेतूने आणि कोणती इच्छा मनात धरून इतका अवघड मार्ग आक्रमण करून येथे आला आहात? जर काही विशेष गुपित नसेल तर मला सांगा, मी आपलं कोणतं काम करावं? श्रीकृष्णाचं बोलणं ऐकून ब्राह्मणाला अतिशय आनंद झाला. तो त्याला म्हणाला, मी विदर्भ देशातून आलो आहे. विदर्भ देशाची राजधानी कुंडिनपूर ही माझी नगरी आहे आणि भीष्म हा त्या देशाचा राजा आहे. तो अतिशय सदाचरणी आणि प्रामाणिक राजा आहे. त्याला 5 पुत्र आणि रुक्मिणी नावाची अतिशय सुंदर आणि हुशार कन्या आहे. ब्राह्मण एक क्षण थांबला. त्याने श्रीकृष्णाकडे बघितलं. जणू त्याला विचारायचं होतं की तुम्ही तिच्याबद्दल ऐकलंय का? पण श्रीकृष्णाच्या चेहऱ्यावर फक्त मंद स्मित होतं. ब्राह्मण पुढे सांगू लागला, रुक्मिणी उपवर झाल्यामुळे राजा तिच्या विवाहाचा विचार करू लागला आणि त्याला तुम्हीच तिला योग्य वर आहात असं वाटत असल्यामुळे आपल्याशी तिचा विवाह करण्याचं त्याने निश्चित केलं आहे. हे बोल ऐकून श्रीकृष्णाने आश्चर्याने विचारलं, रुक्मिणीचा विवाह त्यांना माझ्याशी करायचा आहे? पण माझ्याकडे तर तसा प्रस्ताव घेऊन कुणीच आलं नाही. तुम्हीच राजाकडून हा प्रस्ताव घेऊन आला आहात का? त्यावर ब्राह्मण म्हणाला, नाही, ही गोष्ट इतकी सोपी नाही. कारण राजाचा ज्येष्ठ पुत्र रुक्मी ह्याला हा विवाह प्रस्ताव मान्य नाही. त्याला रुक्मिणीचा विवाह त्याचा मित्र चेदी नरेशचा पुत्र शिशुपाल ह्याच्याशी करून द्यायचा आहे आणि राजा हतबल आहे आणि नाईलाजाने ह्या विवाहाला त्याने मान्यता दिली आहे. आपल्या चेहऱ्यावर मिश्किल हास्य आणत श्रीकृष्णाने विचारले, मी काय करू शकतो? इथे माझा संबंध येतोच कुठे? तेव्हा ब्राह्मण म्हणाला, रुक्मिणी लहानपणापासून आपल्यावर प्रेम करत आली आहे आणि केवळ आपणच तिचे पती होणार हा निश्चय तिने केलाय. दुसऱ्या कुणाचाही ती पती म्हणून स्वीकार करणार नाही. त्यापेक्षा मृत्यू तिला जवळचा वाटेल. ती अत्यंत दुःखी झाली आहे आणि हाच तिचा संदेश घेऊन मी तुमच्याकडे आलो. लवकरात लवकर हा संदेश मी आपल्याला दिलाय, कारण विवाह सोहळा 2 दिवसांवर आलाय. तेव्हा काय करायचं ते आपणच ठरवा. असं म्हणून ब्राह्मणाने श्रीकृष्णाला रुक्मिणीने दिलेले 7 श्लोकी पत्र दिले. रुक्मिणीचा संदेश. श्रीकृष्णाच्या आज्ञेवरून ब्राह्मण ते 7 श्लोकी पत्र वाचू लागला. रुक्मिणीने म्हटलं आहे, हे अच्युता, हे श्रीकृष्णा, तुम्ही जगातील सर्वात रूपवान व्यक्ती आहात असं मी ऐकलंय. तुमच्या अनेक गुणांचं वर्णनसुद्धा ऐकलंय. तुमच्या भक्तांशी तुम्ही अत्यंत दयाळू वर्तन करता हे मला माहीत आहे. तुमचं हे रूपगुण वर्णन मी नारदांसारख्या महान ऋषींकडून ऐकलंय.
मी गेली कित्येक वर्षे तुमची स्तुती ऐकत आले आणि मला हे सांगताना अजिबात संकोच वाटत नाही की मी तुमच्या प्रेमात अकंठ बुडालेली आहे. हे मुकुंदा, पुरुषोत्तमा, कुलशील स्वभाव, सौंदर्य, विद्या, वय, द्रव्य अशा प्रत्येकात अद्वितीय असलेल्या आणि सर्वांचेच मन मोहणाऱ्या आपल्याला कोणती कुलवान आणि धैर्यशील कन्या पती म्हणून वरणार नाही. मी आपल्याला पती म्हणून वरले आणि मनोमनी माझं सर्वस्व आपल्याला अर्पण केलं. मी अतिशय विनयाने आपल्याला सांगते की मी पण उच्च कुलीन आहे आणि रूपागुणांनी आपल्याला साजेशी आहे. फक्त तुम्हीच माझे पती होण्याच्या योग्यतेचे आहात. तेव्हा आपण विदर्भात येऊन माझा पत्नी म्हणून स्वीकार करा. माझ्या भावाने आणि नाईलाजाने माझ्या पित्याने चेडी राजपुत्र शिशुपाल ह्याच्याशी माझा विवाह ठरवलाय आणि तो मला अजिबात मान्य नाही. आपल्यासारख्या वीराचीच मी पत्नी होऊ शकते. सिंहाचा वाटा कोल्ह्याने न्यावा तसं शिशुपालाने येऊन मला घेऊन जाऊ नये हीच माझी इच्छा आहे. हे परमेश्वरा, तुम्ही मला स्वीकारावं म्हणून माझ्या परीने मी अनेक तपे केली आहेत. मी अग्निदेवतेची आराधना केली आहे. योग्य माणसांना सोने आणि तत्सम वस्तूंचा दानधर्म केला आहे. मी अनेक व्रते तुम्हाला प्राप्त करण्यासाठी केली आहेत. थोरांचा आणि ब्राह्मणांचा आदर केला आहे. ह्या सर्वांचे फळ म्हणून तुम्ही माझा पत्नी म्हणून स्वीकार करावा हीच माझी इच्छा आहे आणि ह्या एकाच आशेवर मी जगत आहे. 2 दिवसांनी माझ्या विवाहाचा मुहूर्त ठरला आहे. त्याआधी तुम्ही येऊन मला घेऊन गेला नाहीत तर मी मृत्यूला जवळ करेन आणि मृत्यूसमयी तुमचे कमलनयन माझ्या डोळ्यांसमोर राहतील, ज्यामुळे मला मृत्यूचं भय आणि दुःख वाटणार नाही. तुम्हाला प्राप्त करण्यासाठी मी अनेक जन्म तुमची तपश्चर्या करत राहीन. तुम्हाला कदाचित असं वाटेल की विवाहाला 2च दिवस राहिले असताना मला पळवणं कठीण होईल किंवा त्यामध्ये निष्पाप लोकांचा बळी जाईल. पण त्यावर मी तुम्हाला एक उपाय सांगते. तुम्ही लग्नाच्या 1 दिवस आधी विदर्भाला या. विवाहाच्या पद्धतीनुसार मी अंतःपुरातून बाहेर येऊन गावातील पार्वती मंदिराकडे तिची प्रार्थना करण्यासाठी जाईन. ते मंदिर राजवाड्यापासून दूर अंतरावर आहे. तिथून माझं हरण करणं तुम्हाला सोपं जाईल. तुम्ही जरासंध आणि शिशुपालाच्या सैन्याचा नाश करून मला घेऊन जा आणि राक्षसी पद्धतीने माझ्याशी विवाह करा. क्षत्रियांमध्ये अशी पद्धत आहे. वधूने निवडलेला वर तिच्या पित्याला आणि बंधूंना पसंत नसेल तर वर वधूला पळवून विवाह करू शकतो. त्यास राक्षसविधी पाणीग्रहण असं म्हणतात. ब्राह्मणाचं वाचन संपलं. तो उठून उभा राहिला आणि श्रीकृष्णाला म्हणाला, हे प्रभू, रुक्मिणीने तुम्हाला हा संदेश माझ्यामार्फत पाठवलाय. आता काय करायचं हा सर्वस्वी आपला निर्णय आहे. श्रीकृष्ण उठून उभा राहिला आणि त्याने ब्राह्मणाचे हात आपल्या हातात घेतले आणि तो हसून म्हणाला, मी देखील कित्येक वर्ष तिच्यावर प्रेम करतोय. नारदांनी मला देखील तिच्या रूपगुणांबद्दल पूर्ण माहिती दिली आहे. त्यामुळे मी तिच्यावर मोहित झालो आहे. नारदांच्या सांगण्यानुसार ती अतिशय गुणवान आणि रूपवती आहे. तिची कांती सोन्याप्रमाणे झळाळत असून भुंग्यांप्रमाणे काळाभोर असा तिचा केशसंभार आहे. तिचं मुखकमल पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे असून तिचे डोळे भेदरलेल्या हरणीसारखे आहेत. तिचे दात कुंदकळ्यांसारखे असून तिचे हास्य अतिशय मोहक आहे. तिची मान शंखासारखी असून तिचे ओठ लाल रंगाचे आहेत. तिच्या हातांवर पवित्र अशा शंख आणि चक्रांची चिन्हे आहेत. तिची कंबर लहान असून पाय अतिशय नाजूक आहेत. तिची चाल हंसासारखी डौलदार आहे आणि चेहरा शांत आणि हसरा आहे. अशा या रूपवतीचे पाणी ग्रहण करण्यासाठी मीही आतुर झालो आहे. माझंही मन तिच्यातच गुंतल्यामुळे मला रात्री झोपसुद्धा लागत नाही. माझ्या द्वेषामुळे रुक्मिणी माझ्याशी तिच्या विवाहाला विरोध केला
हे मला माहीत आहे, पण मी त्या पापी क्षत्रियांना पराभूत करून माझ्यावर प्रेम करणाऱ्या त्या सुंदर राजकुमारीला त्यांच्या डोळ्या देखत द्वारकेला घेऊन येईन. असं म्हणून श्रीकृष्णाने रुक्मिणीचा विवाह मुहूर्त जाणून घेऊन आपला सारथी दारुक याला ताबडतोब रथास घोडे जोडण्याची आज्ञा केली. शैब्य, सुग्रीव, मेघपुष्प, बलाहक नावाचे श्रीकृष्णाचे लाडके घोडे दारुकाने ताबडतोब रथाला झुंपून रथ तयार केला. श्रीकृष्णाने ब्राह्मणाला प्रथम रथात बसवलं आणि नंतर स्वतःही बसला. त्या वेगवान घोड्यांच्या सहाय्याने एका रात्रीत त्यांचा रथ द्वारकेहून विदर्भात जाऊन पोचला. श्रीकृष्ण द्वारकेहून घाईघाईने विदर्भास निघून गेला ही बातमी बलरामाच्या कानावर आली. तो रुक्मिणीला आणण्यासाठीच विदर्भात गेला आहे हे त्याच्या लक्षात आलं आणि तिथे नक्की काहीतरी अडचण येणार हे लक्षात येऊन बलराव यादवी सैन्य घेऊन श्रीकृष्णाच्या पाठोपाठ विदर्भास रवाना झाला. रुक्मिणीचे नैराश्य. विदर्भ देशात राजा भीष्मक आणि राजकुमार रुक्मिणीच्या विवाहाची जय्यत तयारी करत होते. कुंडीनपूर नगरीत उत्सवाचं वातावरण निर्माण झालं होतं. सर्व रस्त्यांवर गुलाब पाणी शिंपडले होते. सर्व घरे फुलांनी आणि फुलांच्या माळांनी सजवली होती. सर्व खांबांना पताकांनी सुशोभित केले होते. सर्व लोकसुद्धा रेशमी वस्त्रे आणि दागदागिने घालून त्यांच्या राजकुमारीच्या विवाह सोहळ्यासाठी सज्ज झाले होते. राजवाड्यामध्ये सर्व प्रकारची तयारी चालू होती. गोरगरिबांना भोजन दिलं जात होतं आणि ब्राह्मणांना सोनं चांदी यांच्या भेटी आणि मेजवान्या दिल्या जात होत्या. विवाहानिमित्त ब्राह्मण वेद मंत्र म्हणत होते. रुक्मिणीला विविध वस्त्रालंकारांनी सजवलं होतं. अनेक स्त्रिया तिच्या भोवती बसून गाणी गात होत्या. तिला दृष्ट लागू नये म्हणून तिच्या मनगटावर पवित्र गंडा बांधला होता. चेदी देशाचा राजा दमघोष ह्याच्या राज्यातही राजकुमार शिशुपालच्या विवाहाची जय्यत तयारी झाली होती. ते सर्वजण मोठे सैन्य घेऊन विदर्भामध्ये येऊन पोचले होते. शिशुपालाबरोबर जरासंध, शाल्व, दंतवक्र, विदरथ आणि पौंड्रक हे सर्व त्याचे मित्र राजे आपापली सैन्य घेऊन विदर्भास येऊन पोचले. हे सर्व राजे श्रीकृष्ण आणि बलरामाचे शत्रू होते आणि आपला मित्र शिशुपाल ह्याच्या लग्नात विघ्न आल्यास त्याच्या मदतीसाठी सर्वांनी आपली मोठी सैन्य आणली होती. भीष्मक राजाने त्या सर्वांचे अतिशय आदराने स्वागत केले आणि त्यांच्यासाठी तयार ठेवलेल्या राजवाड्यांमध्ये त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली. रुक्मिणीला मात्र ह्या सर्वांमध्ये अजिबात रस नव्हता. ती एखाद्या कठपुतळीसारखी सर्वांमध्ये वावरत होती. तिचे डोळे श्रीकृष्णाच्या आगमनाकडे लागून राहिले होते. तिने संदेश घेऊन पाठवलेला ब्राह्मणही अजून परतला नव्हता. त्यामुळे ती अतिशय चिंतातूर झाली होती. तिच्या मनात अनेक शंका कुशंका येऊ लागल्या. मी माझ्या स्वतःच्या प्रेमाची कबुली दिल्यामुळे श्रीकृष्ण माझ्यावर रागवले असतील का? आणि त्यांनी माझं पाणी ग्रहण करण्याचं नाकारलं असेल का? किंवा मी संदेश घेऊन पाठवलेला ब्राह्मण माझ्या दुर्दैवाने त्यांच्यापर्यंत पोचू शकला नसेल का? अतिशय दयाळू असलेले शंकर पार्वती माझ्यावर रागवले असतील का? मी त्यांच्या भक्तीत कुठेतरी कमी पडत असल्यामुळे ते मलाही शिक्षा देत असतील का? असे एक ना अनेक विचार मनात येऊन तिने आपले डोळे घट्ट मिटून घेतले. तिला अश्रू आवरत नव्हते, पण तरीसुद्धा तिच्या मनात अजून आशेचा किरण होता. अजून विवाहाला वेळ होता. तिने मोठ्या कष्टाने आपले अश्रू आवरले आणि स्वतःच्याच मनाला धीर दिला. मी निराश होऊन चालणार नाही. अजूनही श्रीकृष्ण येऊ शकतील. मी त्यांची वाट बघेन. मी मृत्यूला जवळ करणार नाही, कारण माझा त्यांच्यावर विश्वास आहे. असे विचार करत असताना तिचा डावा डोळा, खांदा आणि मांडी फडफडू लागली. ही चिन्हे मनासारखे घडणार असल्याची सूचक होती. तिने आपले डोळे उघडले तर तिला दूरवर तोच ब्राह्मण दिसला. तो घाईघाईने तिच्याकडेच येत होता.
त्याच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून तिला अतिशय आनंद झाला. ब्राह्मणाने राजकुमारीची अंतःपुरात भेट घेतली. त्याने थोडक्यात द्वारकेमधील घटना सांगितली आणि हेही सांगितले, श्रीकृष्ण येथे आलेले असून त्यांनी तुम्हाला घेऊन जाण्याची सत्य प्रतिज्ञा केली आहे. रुक्मिणीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. ब्राह्मणाचे उपकार कसे फेडावेत हे तिला कळेना. ती त्याला म्हणाली, मी तुमची अत्यंत ऋणी आहे. मी तुमचं ऋण कसं फेडू? तिने भावनाभराने ब्राह्मणाला साष्टांग नमस्कार केला आणि आपल्या अश्रूंनी त्याचे पाय धुतले. लक्ष्मीचा ब्राह्मणाला नमस्कार म्हणजे जगातील सर्व संपत्ती त्याला देणे नव्हे काय? भीष्मकाच्या कानावर श्रीकृष्ण आणि बलराम आले आहेत अशी वार्ता आली. ते आपल्या कन्येच्या विवाह समारंभासाठी आले आहेत अशीच त्याची समजूत झाली. त्यांच्या स्वागतासाठी स्वतः भीष्मक राजा मंगलवाद्ये आणि पूजेची सामग्री घेऊन त्यांना सामोरा गेला. त्यांना उत्तम वस्त्रे आणि उत्तम भेटवस्तू देऊन विधीपूर्वक त्यांची पूजा केली आणि त्यांच्या सेना परिवारासह त्या दोघांची उत्तम निवासस्थानात राहण्याची व्यवस्था केली आणि त्यांना विवाह सोहळ्याचं आग्रहाचं निमंत्रण दिलं. श्रीकृष्णाने बलरामाकडे बघून मिश्किल हास्य केले. विदर्भ देशाच्या नागरिकांच्या कानावर जेव्हा श्रीकृष्ण बलराम आले आहेत ही वार्ता पोचली तेव्हा ते भगवंताच्या दर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी जाऊ लागले. आपल्या लाडक्या श्रीकृष्णाला ते डोळे भरून पाहू लागले आणि त्याच्या सौंदर्याने अतिशय मंत्रमुग्ध झाले. ते आपापसात म्हणू लागले की रुक्मिणीसाठी परमपवित्र असे हेच योग्य पती आहेत आणि रुक्मिणी हीच त्यांची पत्नी होण्यास योग्य आहे. हे परमेश्वरा, आम्ही जर काही सत्कर्म केलं असेल तर पुण्याच्या जोरावर अशी कृपा करा की श्रीकृष्णच रुक्मिणीचं पाणी ग्रहण करतील. पण ही गोष्ट ते आपापसात कुजबुजत होते. ते मोठ्याने बोलण्याचे धारिष्ट त्यांच्यात नव्हतं, कारण राजकुमार रुक्मी हा कृष्णाचा शत्रू होता हे त्यांना माहीत होतं आणि ते त्याला घाबरत होते. राजकुमारीचे मंदिराकडे प्रयाण. राजकुमारी रुक्मिणीचा राजवाड्यातून निघून पार्वतीच्या मंदिरात पूजेसाठी जाण्याचा क्षण येऊन ठेपला. ती राजवाड्यातून मंदिरात जाण्यासाठी निघाली. तिच्या आजूबाजूला सशस्त्र सैनिकांचा पहारा होता आणि तिच्याबरोबर तिची माता आणि तिच्या सख्या होत्या. ती अत्यंत सावकाश पावलं टाकत मंदिराकडे निघाली. तिचं चित्त फक्त श्रीकृष्णावर केंद्रित झालं होतं. ती जणू तंद्रीत चालत होती. ती खूप मोठी मिरवणूक होती. सर्व स्त्रिया देवीच्या पूजेसाठी पवित्र सामग्री घेऊन निघाल्या होत्या. वेदांच्या गजरात आणि मधुर संगीतांच्या ध्वनीत राजकुमारी रुक्मिणी मंदिराजवळ पोचली. हातपाय स्वच्छ धुवून तिने मंदिरात प्रवेश केला. सवाष्ण ब्राह्मण स्त्रिया तिला हाताला धरून देवीजवळ पूजेसाठी घेऊन गेल्या. तिने देवीची मनापासून प्रार्थना करायला सुरुवात केली. ती म्हणू लागली, हे माते पार्वती, माझी एकच तीव्र इच्छा आहे की माझा विवाह श्रीकृष्णांशीच होऊन दे. ती मनोभावे परत देवी पार्वतीजवळ हीच प्रार्थना करू लागली आणि त्यानंतर तिने ब्राह्मण स्त्रियांच्या सांगण्यावरून देवीची मनोभावे पूजा केली आणि त्यांना साष्टांग नमस्कार केला. त्या स्त्रियांनी तिला प्रसाद आणि आशीर्वाद दिला. त्यानंतर आपल्या सखीचा हात धरून ती मंदिराच्या बाहेर पडली. तिच्या विवाह सोहळ्यासाठी जमलेले सर्व राजे आणि राजपुत्र तिचं सौंदर्य पाहून बेभान झाले. काही जणांना तर तेथेच मूर्छा आली. तिची कर्णभूषणे वाऱ्याबरोबर हेलकावत होती. चंद्र प्रकाशाप्रमाणे मोहक असं तिचं हास्य होतं. ती हंसगतीने चालत होती. तिची दृष्टी खाली होती, पण तिला विश्वास होता की ह्या सर्व राजांमध्ये तिचे श्रीकृष्ण तिला घेऊन जाण्यासाठी उभे होते. ह्या विचाराने तिच्या सुंदर चेहऱ्यावर हलकेसे स्मित झळकले. श्रीकृष्णाला बघायची अनिवार्य इच्छा तिला झाली. वाऱ्याने तिचे कुरळे केस उडत होते. ते मागे करण्याच्या उद्देशाने तिने नजर वर केली आणि आपल्या परमेश्वराला बघण्यासाठी तिची नजर भिरभरू लागली आणि अचानक तिला त्यांचं अस्तित्व जाणवलं. अतिशय सुस्वरूप आणि आकर्षक दैवी पुरुष गरुड चिन्ह असलेल्या रथात उभा होता. त्याने वाकून आपला उजवा हात तिच्या हातात दिला
आणि तिचा उजवा हात घट्ट पकडून तिला रथात उचलून घेतले. बाकीचे लोक हे दृश्य बघत असतानाच श्रीकृष्णाने आपल्या रथाच्या घोड्यांना टाच दिली आणि तो तिला घेऊन तिथून निघून गेला. सिंह ज्याप्रमाणे कोल्ह्यांच्या कळपातून आपली शिकार घेऊन जातो, त्याचप्रमाणे रुक्मिणीला घेऊन भगवान श्रीकृष्ण, बलराम आणि त्यांचं सैन्य तिथून निघून गेले. एक क्षणभर तिथे शांतता पसरली. काय झालं ह्याबद्दल सर्वांच्या मनात संदेह निर्माण झाला. आणि जेव्हा सत्य परिस्थितीची जाणीव झाली, तेव्हा शाल्वराजा आणि जरासंध यांना अतिशय संताप आला. आपला मित्र शिशुपाल ह्याचा झालेला अपमान त्यांना सहन झाला नाही. त्यांच्या डोळ्यादेखत एका क्षत्रियाची होणारी पत्नी एका गुराख्याने पळवून नेली होती. ते सर्वजण आपापले सैन्य घेऊन श्रीकृष्णाच्या रथाच्या मागे जाण्यासाठी निघाले. पण यादवांच्या सेनेने त्यांना तिथेच अडवलं आणि ते त्यांच्याशी युद्ध करू लागले. रुक्मिणी रथातून ते सर्व बघत होती आणि ती अतिशय घाबरून गेली. तिचं भय बघून श्रीकृष्णाने तिला दिलासा दिला. तो म्हणाला, हे देवी, तू घाबरू नकोस. आपलं सैन्य लवकरच शत्रूचा नाश करेल. श्रीकृष्णाचे हे बोल ऐकून तिचा चेहरा लज्जेने लालीलाल झाला. रुक्मिणीचे वैफल्य. श्रीकृष्णाने रुक्मिणीचे अपहरण केल्यानंतर क्रोधिष्ठ झालेले सर्व राजे आपापल्या वाहनांवर स्वार होऊन आपली आयुधे घेऊन आपापल्या सेनेसह श्रीकृष्णावर धावले. यादवांच्या सेनापतीने जेव्हा हे पाहिलं, तेव्हा यादव सैन्य आपले धनुष्यबाण घेऊन त्यांचा सामना करण्यासाठी सिद्ध झाले. सर्वांमध्ये मोठे युद्ध झाले आणि शेवटी यादव सेनेने शत्रूच्या सेनेचा धुव्वा उडवला. जरासंध वगैरे मोठमोठे राजे युद्धाकडे पाठ फिरवून निघून गेले. आपल्या भावी पत्नीला पळवल्यामुळे दुःखी आणि अपमानित झालेल्या शिशुपालाजवळ जाऊन ते पोचले आणि त्याला म्हणाले, शिशुपाला, ही उदासीनता तू सोडून दे. मनुष्याच्या बाबतीत प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होईल असं नाही. आपण सर्वजण दैवाच्या हातातल्या कठपुतळ्या आहोत आणि त्या सूत्रधाराच्या इच्छेप्रमाणे आपण वागत असतो. 23 अक्षौहिणी सैन्यासह श्रीकृष्णाने 17 वेळा माझा पराभव केला असं जरासंध सांगू लागला. मी मात्र एकदाच त्याचा पराभव केला. ह्या घटनेबद्दल मी कधी शोकसुद्धा करत नाही आणि आनंदितसुद्धा होत नाही, कारण प्रारब्धानुसार काळ सर्वांनाच नाचवत असतो. आम्ही सर्वजण मोठमोठ्या वीर सेनापतींचे अधिपती असून सुद्धा श्रीकृष्णाच्या आधिपत्याखाली असलेल्या यादवांनी थोड्याशा सेनेनिशीच आमचा पराभव केला. ह्यावेळी शत्रूचा विजय झाला, कारण काळ त्यांना अनुकूल होता. जेव्हा तो आम्हाला अनुकूल असेल, तेव्हा आम्ही सुद्धा त्यांना जिंकू. ह्या विश्वात कुठलीच गोष्ट चांगली किंवा वाईट कायम स्वरूपाची नसते. तेव्हा तुझा शोक आवर. अर्थात शिशुपाल ही समजूत ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता, पण आपल्या अनुयायांसह राजधानीला परतण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा कुठचा मार्गच नव्हता आणि सर्व राजे आपापल्या देशांना निघून गेले. भीष्मक राजाला मात्र ह्या सर्व घटनांमुळे अतिशय आनंद झाला. पहिल्यापासूनच आपली कन्या श्रीकृष्णाला द्यावी अशी त्याची इच्छा होती आणि ती अशा तऱ्हेने पूर्ण झाली होती. पण कृष्णद्वेष्ट्या रुक्मिणीला मात्र आपल्या बहिणीचा म्हणजेच रुक्मिणीचा श्रीकृष्णाशी राक्षस विवाह झालेला अजिबात आवडला नव्हता. त्याने एक अक्षौहिणी सैन्य तयार केले आणि आपले धनुष्यबाण हातात घेऊन सर्व राजांच्या समोर त्याने प्रतिज्ञा केली, जर युद्धात श्रीकृष्णाला मारून रुक्मिणीला परत आणलं नाही तर कुंडिनपुरात प्रवेश करणार नाही. आणि मग तो आपल्या रथात बसला आणि वेगाने त्याने रथ श्रीकृष्णाच्या मागे पिटाळण्यास सारथ्याला सांगितलं. रथाच्या जवळ आल्यावर तो जोरजोरात ओरडू लागला, माझ्या बहिणीला पळवणाऱ्या चोरा, तू तिथेच थांब. माझ्या बहिणीला हात लावण्याची हिंमत तुला झाली तरी कशी? असं म्हणून त्याने 3 बाण श्रीकृष्णाला मारले आणि त्याच्याशी उद्धटपणे बोलू लागला. निरनिराळ्या प्रकारे तो श्रीकृष्णाला
अपमानास्पद बोल लावू लागला. त्याचे शब्द त्याच्या बाणांप्रमाणेच श्रीकृष्णाला दुखापत करत होते, पण तो तरीही स्मितहास्य करत होता. श्रीकृष्णाने त्याचं धनुष्य तोडलं, त्याच्यावर 6 बाण सोडले, त्याच्या 4 घोड्यांवर 8 बाण आणि सारथ्यावर 2 बाण सोडले. 3 बाणांनी त्याच्या रथाचा ध्वज तोडून टाकला. नंतर रुक्मिणीने दुसरे धनुष्य घेतले, पण श्रीकृष्णाने ते सुद्धा तोडून टाकले. रुक्मिणीने निरनिराळी शस्त्रे हातात घेतली, ती सर्व भगवंतांनी तोडून टाकली. शेवटी अत्यंत द्वेषाने रुक्मिणीने तलवार घेऊन रथातून उडी मारली आणि तो श्रीकृष्णाला ठार मारायच्या उद्देशाने त्याच्या अंगावर धावून गेला. पतंग जसा दिव्यावर झेप घेतो त्याप्रमाणे त्याने श्रीकृष्णावर झेप घेतली. श्रीकृष्णाने आपल्या बाणांनी त्याच्या तलवारीचे तुकडे तुकडे केले आणि आपली तलवार घेऊन रुक्मिणीला ठार मारण्यासाठी त्याच्याजवळ जाऊ लागला. आपले पती आपल्या भावाला मारू पाहत आहेत हे बघून रुक्मिणी भीतीने व्याकुळ झाली आणि आपल्या पतींच्या चरणांवर लोटांगण घालून आपल्या भावाच्या जीवाची भीक मागू लागली. श्रीकृष्णाने त्याला ठार मारण्याचा विचार सोडून दिला, पण त्याचे केस मिशा कापून त्याला विद्रूप केले. हे सर्व होईपर्यंत बलराम आणि यादवांचं सैन्य तिथे येऊन पोचलं. रुक्मिणीची अवस्था बघून बलरामाला त्याची दया आली. तो श्रीकृष्णाला म्हणाला, तू असं करायला नको होतंस. नंतर रुक्मिणीकडे बघून तो म्हणाला, तुझ्या भावाच्या प्रेमामुळे तुला फार वाईट वाटलं असेल, पण तू निराश होऊ नकोस. श्रीकृष्णाचा फार मोठा अपमान करून त्याला चिडवलं. तो आता स्वतःच्या कर्माची फळच भोगतोय. तू हे सर्व विसरून जा आणि आपल्या पती समवेत आनंदाने जा. तुझी इच्छा पूर्ण झाली आहे आणि तुझ्या भावाचा जीवही वाचला आहे, तेव्हा पती सोबत तू सुखाने राहा. बलरामाने अशी समजूत काढल्यावर रुक्मिणीने मनातील दुःख बाजूला करून विवेकबुद्धीने मनाचं समाधान केलं. रुक्मिणीला तेथे तसंच ठेवून श्रीकृष्ण, रुक्मिणी, बलराम आणि यादव सैन्य द्वारकेस निघून गेले. रुक्मिणीचे सर्व सैन्य व तेज नाहीसं झालं होतं. त्याचे फक्त प्राणच वाचले होते. त्याने कृष्णाला मारल्याशिवाय आणि आपल्या बहिणीला परत आणल्याशिवाय कुंडिनापुरात प्रवेश करणार नाही अशी प्रतिज्ञा केली होती. त्यामुळे त्याने कुंडिनपुराच्या बाहेर भोजकट नावाची नगरी वसवली आणि तिथे वास्तव्य केलं. अशा प्रकारे श्रीकृष्णाने सर्व राजांना जिंकून रुक्मिणीला द्वारकेत आणून विधीपूर्वक तिचे पाणी ग्रहण केले. द्वारकेतील लोकांना श्रीकृष्ण अत्यंत प्रिय होता, त्यामुळे त्याच्या विवाहासाठी सर्व द्वारका नगरी सुशोभित केली होती. घराघरांमध्ये रंगीबेरंगी फुलांच्या माळा, तोरणे बांधली गेली. सुंदर पोशाख केलेले स्त्री पुरुष वधूवरांना आहेर देत होते. धुपाच्या सुगंधाने आणि दीपमाळांमुळे नगरी अतिशय शोभून दिसत होती. जिथे तिथे रुक्मिणी हरणाचा प्रसंग ऐकून सगळे आश्चर्यचकित होत होते. रुक्मिणी रूपी लक्ष्मीला साक्षात लक्ष्मीपती भगवान श्रीकृष्णाबरोबर बघून द्वारकावासी अत्यंत आनंदित झाले. प्रद्युम्न. महादेवांच्या सतीने जेव्हा दक्षाच्या यज्ञाच्या वेळी आत्मदहन केलं तेव्हा महादेव अतिशय दुःखी झाले आणि त्यांनी हिमालय पर्वतावर मोठी तपश्चर्या करण्यास प्रारंभ केला. सतीने हिमालयाची कन्या पार्वती म्हणून पुनर्जन्म घेतला आणि तिला महादेवांशी विवाह करायचा होता, म्हणून ती तपश्चर्या करणाऱ्या महादेवांची मनोभावे सेवा करत होती. महादेव आपल्या तपश्चर्येत इतके ध्यानस्थ होते की त्यांना ह्याची कल्पना पण नव्हती. इंद्रादी देवांना असं समजलं होतं की महादेव आणि पार्वती ह्यांना कुमार नावाचा पुत्र होईल आणि तो सर्व देवांच्या सैन्याचे नेतृत्व करेल. इंद्राला ही गोष्ट आवडली नाही. त्याने त्यामध्ये विघ्न आणायचं ठरवलं आणि त्यानुसार महादेव करत असलेल्या घोर तपश्चर्येचा भंग करण्यासाठी कामदेव आणि वसंत ऋतू ह्यांना अनेक सुगंधित फुलांचा सुगंध घेऊन मंद वाऱ्यासकट महादेव जिथे तपश्चर्या करत होते तिथे पाठवलं. तिथे पार्वती त्यांची सेवा करत असतानाच
कामदेवाने आपले मदनबाण महादेवांवर सोडले. त्यांनी आपले नेत्र उघडले आणि पार्वतीकडे पाहिले. आपल्या तपाचा भंग झाल्यामुळे ते अतिशय रागवले. आपला तपोभंग कोणी केला हे जाणून घेण्यासाठी ते इकडे तिकडे पाहू लागले, तेव्हा त्यांना कामदेव दिसला. तो घाबरून कंप पाहू लागला. महादेवांनी अतिशय क्रोधाने आपला तिसरा नेत्र उघडला आणि त्यातील ज्वाळेने कामदेवाला भस्मसात केलं. ही गोष्ट कामदेवाची पत्नी रती हिला समजल्यावर ती त्यांच्याजवळ येऊन आक्रोश करू लागली. तिच्या आक्रोशाने महादेवांना तिची दया आली. ते म्हणाले, त्यांच्या व पार्वतीच्या विवाहानंतर कामदेव तिला परत मिळेल, परंतु फक्त तीच त्याला बघू शकेल. तिने रडत विचारलं, माझ्या पतीला कधीच त्याचे अस्तित्व मिळणार नाही का? तेव्हा महादेवांनी थोडा विचार केला आणि ते म्हणाले, द्वापार युगात भगवान विष्णू श्रीकृष्णाचा अवतार घेतील आणि त्याचा पुत्र तुझा कामदेव असेल. शंभरासूर नावाच्या असुराच्या घरी तू दासी म्हणून काम करत असशील आणि तेथेच तुमचे पुनर्मिलन होईल. महादेवांनी केलेल्या भाकिताप्रमाणे श्रीकृष्ण आणि रुक्मिणीला पुत्र झाला, तोच कामदेव होता. त्या बाळाचं नाव प्रद्युम्न असं ठेवण्यात आलं आणि त्याच्या जन्मानंतर द्वारकेमध्ये मोठ्या उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. शंभरासूर नावाचा एक असुर होता. त्याला असं भविष्य सांगण्यात आलं होतं की श्रीकृष्ण आणि रुक्मिणीच्या मुलाकडून त्याचा मृत्यू होईल. हे समजल्यानंतर तो द्वारकेमध्ये आला. तेव्हा प्रद्युम्न फक्त 10 दिवसांचा होता. तो त्याच्यावर नजर ठेवून होता. प्रत्येक जण आपापल्या कामात मग्न असताना एका क्षणासाठी प्रद्युम्न एकटा होता. त्या संधीचा फायदा घेऊन शंभरासूर त्याला घेऊन द्वारकेपासून खूप दूर निघून गेला. त्याला त्या बाळाला ठार मारायचं होतं, पण ते बाळ इतकं सुंदर होतं की त्याचं मन धजावतच नव्हतं. शेवटी आपल्या डोळ्यांसमोर त्याचा मृत्यू नको म्हणून त्याने त्याला समुद्रात फेकून दिलं आणि तो आपल्या नगरीत निघून गेला. प्रद्युम्न नाहीसा होण्याने द्वारकेमध्ये हाहाकार माजला. रुक्मिणीचं दुःख इतकं होतं की तिचं सांत्वन होणं शक्यच नव्हतं. पण शेवटी काळ हा सर्वावर उपाय असतो. हळूहळू द्वारका आणि तेथील व्यवहार मार्गावर येऊ लागले. रुक्मिणीसुद्धा आपल्या दुःखातून हळूहळू बाहेर येऊ लागली. शंभरासुराने समुद्रात टाकलेल्या त्या बाळाला एका मोठ्या माशाने अन्न समजून गिळंकृत केलं आणि तो मासा कोळ्यांच्या जाळ्यात अडकला. तो इतका मोठा मासा बघून कोळ्यांना आश्चर्य वाटलं आणि तो मासा राजाला शंभरासुराला भेट देण्यासाठी म्हणून घेऊन आले. राजाने तो शिजवण्यासाठी मुतपाकखान्यात पाठवून दिला. मुतपाकखान्यावर देखरेख करणारी एक सुंदर मुलगी होती. तिचं नाव मायावती असं होतं. मुतपाकखान्यातील आचार्यांनी तेव्हा तो मासा कापला आणि त्यांना त्याच्या पोटात एक सुंदर बाळ मिळालं. त्याने लगेच मायावतीला त्याबद्दल माहिती दिली. मायावतीला ते सुंदर बाळ इतकं आवडलं की तिने ते स्वतःकडे ठेवून घेतलं आणि त्याला आपल्या मुलाप्रमाणे वाढवलं. हळूहळू तो मोठा होऊ लागला आणि अतिशय देखणा दिसू लागला. एक दिवस नारद मुनी तिच्याकडे आले आणि त्या मुलाला बघून त्यांनी मायावतीजवळ त्याची विचारणा केली. तेव्हा तिने त्याच्याबद्दलची सर्व हकीकत मुनींना सांगितली. ती ऐकून नारद मुनींनी तिला विचारलं की तिला तिच्या पुनर्जन्माची काही आठवण आहे का? पण तिला काहीच आठवत नव्हतं. ती नारद मुनींना म्हणाली, मला तर काहीच आठवत नाही, पण मला एक असं स्वप्न नेहमी पडतं की ज्यामध्ये मी एक देवता असते. माझ्या आजूबाजूला फुले पसरलेली असतात आणि माझ्या बाजूला एक अतिशय देखणा पुरुष उभा असतो. मी त्याच्याशी बोलायला जाणार तितक्याच माझ्या शेजारी राखेचा ढीग दिसतो. हे स्वप्न मला नेहमी पडते. ह्या स्वप्नाचा अर्थ तुम्ही मला सांगू शकाल का? तेव्हा नारद मुनी म्हणाले, ह्या तुझ्या स्वप्नात तुला तुझ्या पुनर्जन्मातले धागे दोरे दिसत आहेत. तुझ्या पुनर्जन्मातला तो अतिशय दुःखद प्रसंग होता आणि त्याचं स्मरण तुला ह्या जन्मात सुद्धा त्रास देत आहे. तेव्हा मायावती म्हणाली, हे नारद मुनी,
कृपया मला आपण ह्याचं रहस्य सांगाल का? ते ऐकून नारद मुनी म्हणाले, तू कामदेवांची पत्नी रती आहेस. आणि त्यांनी थोडक्यात महादेवांची आणि कामदेवांची कथा सांगितली आणि ते म्हणाले, हा मुलगा तुझा पती कामदेव आहे. महादेवांच्या उशापामुळे कामदेव शंभरासुराचा वध करेल आणि त्यानंतर तुझं आणि त्याचं मिलन होईल, असं सांगून नारद मुनी निघून गेले. मायावती आपल्या विचारात गर्क झाली. तिला माहीत होतं की नारद मुनींचे शब्द कधीच खोटे ठरणार नाहीत. ती विचार करू लागली, हा मुलगा मोठा झाला ना की मी त्याला सर्व काही सांगेन. मायावती मायावती सांभाळ करत असलेला मुलगा हळूहळू मोठा होऊ लागला. मायावतीची प्रतीक्षा संपुष्टात आली. त्या मुलाचं रूपांतर अतिशय रूपवान अशा पुरुषामध्ये झालं. आपल्या पित्याप्रमाणे त्याचे डोळे कमळांच्या पाकळ्यांप्रमाणे टपोरे होते. तो अजानुबाहू होता आणि त्याचे हास्य श्रीकृष्णाप्रमाणे मधुर होतं. नारद मुनींच्या कथेमुळे तिने आपल्या पूर्वजन्मीच्या पतीला ओळखलं आणि ती त्याच्यावर अतिशय प्रेम करू लागली. आपल्या प्रत्येक हालचालीतून आणि नजरेच्या कक्षांमधून ती आपले त्याच्याविषयीचे प्रेम व्यक्त करू लागली. तिची ही वागणूक बघून त्याला अतिशय आश्चर्य वाटलं. तो तिला म्हणाला, तुझं सध्याचं वागणं मला कोड्यात टाकते. तू माझं मुलाप्रमाणे संगोपन करून मला मोठं केलंस. तू मला मातेप्रमाणे आहेस. गेली कितीतरी वर्षे आपण आई मुलाच्या नात्याने जगत आलो आहोत. पण आता मात्र तुझ्या नजरेत माझ्याबद्दल वेगळेच भाव दिसत आहेत. हे अतिशय लज्जास्पद आहे. तेव्हा तू माझ्याबद्दलचे असे विचार मनातून काढून टाक. हे ऐकल्यावर मायावतीने त्यांच्या पूर्वजन्माची कथा त्याला ऐकवली आणि ती म्हणाली, तू ह्या जन्मी यादव कुळात श्रीकृष्णाचा पुत्र म्हणून जन्म घेतला आहेस. रुक्मिणी तुझी माता आहे. इतकी वर्ष मी तुझं मुलाप्रमाणे संगोपन केलं, पण नारद मुनींच्या सांगण्याप्रमाणे मला माहीत आहे की तू माझा पूर्वजन्मीचा पती आहेस. त्यामुळे तुझ्याविषयीच्या भावना, प्रेम मला लपवता येत नाही. आता मायावी युद्धात तरबेज असलेल्या शंभरासुराचा वध तुला करायचा आहे. तुझी माता रुक्मिणी तुला अजिबात विसरलेली नाही. त्यासाठी शंभरासुराला मारून तुला तिच्याकडे द्वारकेला जायचं आहे. शंभरासुराबरोबर मायावी युद्ध कसं करायचं ते मी तुला शिकवीन. त्याप्रमाणे मायावतीने त्याला महामाया नावाचा मंत्र शिकवला आणि त्याला मायावी युद्ध शिकवलं. त्यानंतर प्रद्युम्नाने शंभरासुराला युद्धासाठी आवाहन केले. त्या तरुणाचं ते साहस बघून शंभरासुराला अतिशय राग आला. तो रागारागाने आपली गदा उचलून त्याच्या अंगावर धावून गेला. दोघांमध्ये तुंबळ युद्ध झालं. त्या तरुण मुलाचे धैर्य बघून शंभरासुराला आश्चर्य वाटले. त्याने आपली मायेची शक्ती वापरण्याचं ठरवलं आणि त्याप्रमाणे तो लढू लागला. पण त्याचं कुठलंच कपट यशस्वी होत नव्हतं. प्रत्येक खेळीत प्रद्युम्न त्याच्यापेक्षा श्रेष्ठ ठरत होता. शेवटी प्रद्युम्नाने आपली तलवार घेतली आणि शंभरासुराचे मस्तक त्याच्या धडापासून वेगळे करून त्याचा वध केला. मायावतीला हवेत उडण्याची कला अवगत होती. ती प्रद्युम्नाला घेऊन सरळ निघाली. ती द्वारकेत येऊन पोचली. ते दोघे सरळ राजवाड्यात येऊन पोचले. तिथे असलेले सर्व दास दासी सर्वजण आपापल्या कामात मग्न होते. अचानक एक राजबिंडा पुरुष एका अत्यंत सुंदर स्त्रीबरोबर तिथे आलेला पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. तो राजबिंडा पुरुष हुबेहूब श्रीकृष्णासारखा दिसत होता. तो कोण होता, त्याच्याबरोबरची ती स्त्री कोण होती, ह्याचा ते तर्क करू लागले. रुक्मिणीच्या कानावर ही बातमी गेल्यावर ती त्यांना बघायला तिथे आली. त्या राजबिंड्या पुरुषाला बघून तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. तिला आपल्या हरवलेल्या मुलाची आठवण आली. आज तो असता तर ह्याच वयाचा असता, असा विचार तिच्या मनात चमकून गेला. हा तर माझ्या श्रीकृष्णासारखा दिसतोय. हा आमचा हरवलेला मुलगा तर नसेल, असे विचार तिच्या मनात येऊ लागले. इतक्यात तेथे वसुदेव देवकीबरोबर श्रीकृष्ण प्रवेशला. श्रीकृष्ण जो प्रत्यक्ष नारायणांचा अवतार असल्याचे त्याला सर्वच माहीत होते.
असल्याने त्याला सर्वच माहीत होते. पण काहीही न बोलता तो तेथे स्तब्धपणे उभा राहिला. मायावती सर्वांना प्रद्युम्नाबद्दलची हकीकत सांगणार होती. तितक्यात नारद मुनी तेथे आले आणि त्याने प्रद्युम्नाबद्दलची हकीकत सांगून सर्वांचा संशय दूर केला. सर्वांनी अतिशय आनंदाने प्रद्युम्नाचा स्वीकार केला आणि त्याला आलिंगन दिलं. रुक्मिणीने मोठ्या प्रेमाने मायावतीला जवळ घेतले आणि अतिशय अभिमानाने आपल्या मुलाचा आणि सुनेचा स्वीकार केला. लवकरच द्वारकेतील सर्व नागरिक आपल्या तरुण राजपुत्राला पाहण्यासाठी येऊ लागले. लोकांमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. जणू काही आजच राजपुत्राचा जन्म झाला होता. स्यमंतक मणी हरवला. सत्राजित नावाचा श्रीकृष्णाचा दूरचा नातेवाईक होता. तो सूर्याचा परमभक्त होता. सूर्य त्याला केवळ आपला भक्त न समजता जवळचा मित्रच समजत होता. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन त्याला सूर्याने एक अत्यंत मौल्यवान मणी दिला. त्याचे नाव स्यमंतक मणी असे होते. तो इतका तेजस्वी होता की तो गळ्यात घातल्यावर तो सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसू लागला. त्या मण्याच्या चमकणाऱ्या किरणांनी लोकांचे डोळे दिपून गेले. जणू काही सूर्यच पृथ्वीवर अवतरला होता. लोकांनी श्रीकृष्णाला जाऊन ही वार्ता सांगितली. त्यांना असं वाटलं की प्रत्यक्ष सूर्यदेव श्रीकृष्णाच्या भेटीला पृथ्वीवर आले आहेत. पण श्रीकृष्ण हसून म्हणाला, सूर्याने सत्राजिताला मौल्यवान मणी दिला आहे आणि तो त्याने घातल्यामुळे तो सूर्यासारखा तेजस्वी दिसतोय. सत्राजिताने मोठ्या अभिमानाने आपल्या सर्व परिचित लोकांना तो मणी दाखवला आणि त्यानंतर तो मणी त्याने आपल्या देवघरात एका पवित्र जागी स्थानापन्न केला. त्या मण्याचं वैशिष्ट्य असं होतं की तो जेथे असेल, जेथे त्याची पूजा होत असेल, तेथे दुर्भिक्ष, महामारी, ग्रहपीडा, सर्पभय, मानसिक आणि शारीरिक व्यथा, निरनिराळ्या मायांचा उपद्रव असे काहीही अशुभ घडत नसे. तो मणी दररोज 8 भार सोने देत असे. त्यामुळे सत्राजित खूप श्रीमंत झाला आणि उर्मटही झाला. एक दिवस श्रीकृष्ण सत्राजितच्या घरी गेला आणि त्याने सांगितले, सत्राजिता, ह्या मण्याचे सर्व गुणधर्म असे आहेत की तो राजाच्या दरबारात असणे हितकारक आहे, ज्यामुळे राज्यावर कोणतेही संकट येणार नाही आणि राज्याच्या खजिन्यात वाढ होईल. तेव्हा तू तो मणी राजा उग्रसेनांना दे, ज्यामुळे सर्व राज्याला फायदा होईल. पण सत्राजित इतका उर्मट आणि गर्विष्ठ झाला होता की श्रीकृष्णाच्या शब्दांचा त्याच्यावर कोणताच परिणाम झाला नाही. तो श्रीकृष्णाला म्हणाला, मी माझा हा मणी कोणाला सुद्धा देणार नाही. तुला जर तो इतकाच हवा असेल ना, तर तू सूर्याची प्रार्थना कर आणि तो प्रसन्न झाला तर तुला दुसरा मणी देईल. ह्या त्याच्या उत्तराबरोबर तो विषय तेथे संपला. काही दिवसांनी सत्राजितचा भाऊ प्रसेनजित ह्यास तो मणी घालण्याची इच्छा झाली. त्याने आपल्या भावाकडे तो मणी एका दिवसासाठी गळ्यात घालण्याची इच्छा व्यक्त केली. सत्राजिताने त्याला तसं करण्यास परवानगी दिली. प्रसेनजितने तो प्रकाशमान मणी आपल्या गळ्यात घातला आणि घोड्यावर स्वार होऊन तो शिकारीसाठी वनात गेला. संध्याकाळ झाली, सूर्यास्त झाला, तरी प्रसेनजित वनातून परतला नाही. सर्वांना काळजी वाटू लागली. सत्राजितला प्रसेनपेक्षाही मण्याची काळजी वाटू लागली. रात्र तशीच गेली आणि शेवटी सकाळी सत्राजित आपल्या शोधक पथकाला घेऊन जंगलात प्रसेनजितला शोधण्यास निघाला. जंगलात बरंच आत गेल्यानंतर त्यांना प्रसेनजितचा मृत घोडा दिसला. ते पुढे गेले असता त्यांना प्रसेनजितचा मृतदेह मिळाला, पण त्याच्या गळ्यात तो मणी नव्हता. त्याचा मृतदेह घेऊन ते द्वारकेत परत आले. सत्राजित अतिशय संतप्त होता. तो लोकांना सांगू लागला, काही दिवसांपूर्वी श्रीकृष्णाने मला हा मणी महाराजांना देण्यास सांगितलं होतं, पण मी त्याच्या प्रस्तावास नकार दिला आणि मणी माझ्याजवळच ठेवला. त्यामुळे नक्की श्रीकृष्णानेच माझ्या भावाला मारून तो मणी हस्तगत केला असणार. ही वार्ता कर्णोपकर्णी श्रीकृष्णाच्या कानावर पोचली. प्रथम श्रीकृष्णाला या गोष्टीची गंमत वाटली, परंतु नंतर त्याच्या लक्षात आलं की लोकांमध्ये
ह्याबद्दलचा गैरसमज बळावत चालला आहे आणि ते कृष्णाला दोषी ठरवत आहे. आपला निर्दोषपणा लोकांमध्ये सिद्ध करण्यासाठी श्रीकृष्ण आपले काही मित्र घेऊन जंगलात गेला. प्रसेनजीतच्या मृत्यूचे गूढ त्याला शोधून काढायचे होते. ज्या जागेवर प्रसेनजीतचा मृत्यू झाला होता तिथे आजूबाजूला काही खुणा मिळतात का म्हणून बघू लागले, तेव्हा त्यांना एका सिंहाच्या पावलाच्या खुणा दिसल्या. ते त्या मार्गाने पुढे जाऊ लागले. बरेच अंतर गेल्यावर काही अंतरावर त्यांना सिंहाचा मृतदेह दिसला, पण तेथेही तो मणी नव्हता. पण तिथे काहीतरी झटापट झाल्याच्या खुणा दिसत होत्या. तेथे अस्वलाची आणि सिंहाची झटापट झाल्याचं दिसत होतं आणि त्यामध्ये अस्वलाने सिंहाला ठार मारून तो निघून गेला होता. श्रीकृष्ण आणि त्याचे सहकारी अस्वलाच्या पायांच्या खुणांचा मागोवा घेत पुढे जाऊ लागले. काही अंतर गेल्यावर त्यांना एक प्रचंड मोठी गुहा दिसली. श्रीकृष्णाने आपल्या सहकाऱ्यांना तिथेच थांबायला सांगून तो एकटाच अस्वल आणि मणी तिथे आहे का हे शोधायला गुहेत निघून गेला.